सुरेश धस यांनी पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केलाय। पीक विमा आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आका एक असल्याचा हल्लाबोल धस यांनी केला। पीक विम्यात 5,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोपही धस यांनी केलाय। दोनों रैकेट सेम है, इधर भी आका उधर भी आका, सब आका केच लोग आहे। केंद्राने गुट्टे आलेले आहे, हे परळीद्वारे आमच्या तांड्यावर आले, आमच्या गावात आले। धाराशिव जिल्ह्यामध्ये भरलेला 3,000 हेक्टरचा बोगस विमा सगळे शेतकरी परळी तालुक्यातले। प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा परळी पॅटर्न। आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत आणि पत्रकारांसोबत संवाद साधताना पीक विम्यावरून आक्रमक पवित्रा घेतला। सर्व पीक विमा एकाच तालुक्यातील असल्याचा दावा धस यांनी केला। सुरेश धस एवढ्यावर थांबले नाहीत, तर खंडणी आणि पीक विम्यातली गँग एक असल्याचा आरोप त्यांनी केला। तुम्ही सातत्यानं दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण सुद्धा लावून धरताय। तुम्ही म्हणताय बीडमध्ये पीक विमा भरणारं सुद्धा एक रॅकेट आहे, त्या हत्याकांडामधलं रॅकेट आणि हे पीक विम्याचं रॅकेट यांचा काही संबंध आहे का? हे दोघं एकमेकांशी जोडलेले आहेत। एकाच तालुक्यातले लोक निघतायत, फक्त परळीच तालुक्याचे लोक निघतायत। सगळीकडे विमा भरणारे परळीचे लोक आहेत। तुम्हाला भाड आणून दाखवू का पुढच्या आठवड्यात? रॅकेट आहे का? दोन्ही रॅकेट सेम आहेत। दोनों रैकेट सेम है, इधर भी आका उधर भी आका, सब आका केच लोग आहे। परळी तालुक्यातीलच लोक इतर जिल्ह्यात जाऊन पीक विमा भरतायत, याकडे सुरेश धस यांनी लक्ष वेधलं। मी 5,000 कोटी बाजूला ठेवले, 350 कोटी। हे 350 कोटीचे जे लोक आरोपी आहे ते सीएससी सेंटर हे परळीचे आणि दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन पीक विमा भरणारे लोक हे परळीचेच आहे। धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 1 रुपयात पीक विमा योजना सुरू करण्यात आली, मात्र या योजनेत परळीत घोटाळा झाल्याचा आरोप सुरेश धस सातत्यानं करतायत। या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंनी पीक विम्याबाबत काही माहिती दिली, ती जाणून घेऊया। राज्याचे, केंद्राचे आणि शेतकऱ्यांचे पैसे सुद्धा सरकारने भरले आणि 1 रुपयाच फक्त शेतकऱ्यांचा गेला। त्यावेळेस 8,000 कोटी रुपये हा प्रीमियम राज्य आणि केंद्र आणि शेतकऱ्याचा हिस्सा म्हणून सरकारने भरला, तर 8,900 कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांना वाटप केले। पीक विमा आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण सुरेश धसांनी लावून धरलंय। या दोन्ही प्रकरणात कठोर कारवाई करण्यासाठी सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। आता दोन्ही प्रकरणात तपास पूर्णत्वाला जाऊन दोषींना काय शिक्षा होते याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।